नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय आहे रविवारी सूर्याला जल अर्पण करण्याचे फायदे। एक, आरोग्य लाभ। सकाळी उगवणाऱ्या सूर्याची किरणे व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत आहेत, ज्यामुळे हाडे मजबूत होतात। पाण्यातील धारेतून सूर्य पाहिल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते। 2, मानसिक शांती। त्यामुळे मानसिक ताण कमी होतो, मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। 3, आत्मविश्वास आणि नेतृत्व। ऊर्जा, ज्ञान आणि सामर्थ्य मिळते। आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्व क्षमता विकसित होते। 4, धनसमृद्धी। धनसमृद्धी वाढते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। 5, कुंडलीतील दोष। कुंडलीत सूर्य कमजोर असल्यास नियमित अर्घ्य दिल्याने सूर्य बलवान होतो आणि त्याचे शुभ परिणाम मिळतात। सूर्याला जल अर्पण करण्याचे नियम। 1, सूर्य उगवल्याच्या 1 तासभरात अर्घ्य द्यायचे असते। 2, सूर्य दिसत नसला, ढगाच्या आड लपलेला असला तरीही अर्घ्य दिले जाते। 3, अर्घ्य देण्यापूर्वी स्नान करून शुचिर्भूत होऊनच अर्घ्य दिले जाते। 4, अर्घ्य देण्यासाठी तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या असावा। 5, पाण्यात फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या घालाव्यात। 6, अर्घ्य देताना स्वच्छ ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून अर्घ्य द्यावे। 7, अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः यासारख्या मंत्रांचा जप करावा। 8, सूर्याला अर्घ्य देताना पडणाऱ्या पाण्याच्या धारेतून सूर्यकिरण परावर्तित होणे अधिक चांगले समजले जाते। 9, अर्घ्य देताना सूर्यमंत्र किंवा गायत्री मंत्र म्हणावा। 10, अर्घ्य देते वेळेस तांब्याची उंची सामान्य माणसाच्या छातीपर्यंत असावी।